3 महिने मैदान शंभू आपला बाजूला जाईत होता. कुठे सुट्टी नव्हती होईत, कधी बैल सुटत नव्हता आणि त्याच बैलाला अचानक असा मार लागणं हे खूप वेदनादायक असतो. खरं तर आता सोरचा देवा तो पब्लिकचा बैल आहे. मुंबईमध्ये कुठेच पब्लिकचे बैल आता उसळण्याचा पण मी एक मुद्दा घेईन, तिथं पण काहीतरी झाला होता तुमचा सुट्टीला आणि कुठेतरी तुमचा विषय पण चालू होता, तर तो नक्की काय झाला होता? नमस्कार मित्रांनो, आज बोनिवलीच्या मैदानामध्ये बघा एक प्रसिद्ध गाडा मालक होऊन गेले सुनीलदादा भगत. कुठेतरी त्यांचं नाव टिकवण्यासाठी त्यांचा जो मुलगा आहे प्रथमेशदादा भगत, दावणीला खूप साऱ्या खरेद्या येऊन गेल्या येतात. पण आता या वर्षी पण त्यांच्या दावणीला काही नवीन आपल्याला बघायला मिळतं आहे आणि आज त्यांच्या शंभूचा आणि नवीन खरेदी या दोघांचा गुलाल झालेला आहे. तर आज आपण बोलूया, मला वाटतं भरपूर दिवसानंतर त्यांची बाईट होतोय, त्यांच्याशी बोलूया. चला, धन्यवाद. मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक प्रथमेशदादा आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. भरपूर दिवसानंतर भेट होत आहे. शंभूचा गुलाल आणि नवीन खरेदी पण झालेली आहे दावणीला, ते पण विचारूया. कुठली गाडी झाली आज? आज पहिले जी आता आमची बदलापूर गाव आगराळीची नवीन खरेदी आहे रॉकी बाय, त्याची सगळ्यातून प्रथम शर्यत झाली. त्यानंतर लगेच 1 तासामध्ये आपला सगळ्यांचा लाडका शंभू त्याची देखील शर्यत झाली व दोन्ही नंदींनी आज बऱ्याच दिवसातून विजय मिळून आम्हाला गुलाल मिळवला. बरोबर. आता शंभूला किती दिवसानंतर हा गुलाल आहे पहिलाच? शंभू खरं तर 2.5 महिने बैल आपला बैठी होता, कारण की आमचा इलेक्शन होता नगरसेवकाचा. ती पण खूप मोठी आमची शर्यत होती, बिनजोडची. ती पण अंतरात विजय झालो. बरोबर आहे. आणि आता बऱ्याच दिवसातून पोरांनी बैलावर खूप मेहनत घेतली, कारण की 2 ते 2.5 महिने बैलावर काहीच लक्ष नव्हता. बैलाची तब्येत कमी झाली, बैलाला पळ नव्हता, चाल नव्हती, पवानी नव्हती. तर बैलांनी जे माझ्या मुलांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. 1 महिना बैलाला कंटिन्यू फेरे पवानी देऊन, खुराक चांगला देऊन आज त्यांच्या मेहनतीचा यश हा आपल्या गुलालात दिसतोय. बरोबर आहे. आता कुठला पहिरा पालवला सोबत शंभू सोबत? शंभू सोबत शंभू, दावडीचा शंभू, ड्रोन अमित भोईर त्यांचा शंभू. शंभू म्हणजे शंभू गाडी पालवली. शंभू. आणि कुठली गाडी होती समोर आपल्या? समोर खजिन्या आणि शिवशंभू. खजिने आणि म्हणजे इथला आपला खडवलीचा खजिने होता. बरोबर आहे. आणि चला दातिवलीचा शिवशंभू, चांगली गाडी, म्हणजे ती पण छान पालली गाडी. हो नक्की. पण महत्वाचा होता आजचा पहिला गुलाल या सीझनचा, काय बोलाल? गेले 3 महिने मैदान शंभू आपला बाजूला जाईत होता. कुठे सुट्टी नव्हती होईत, कधी बैल सुटत नव्हता हातातून. आज पहिल्यांदा बैल आपला सरळ फाटीला आला आणि त्यांनी गुलाल केला. बरोबर. आता उसळण्याचा पण मी एक मुद्दा घेईन, तिथं पण काहीतरी झाला होता तुमचा सुट्टीला आणि कुठेतरी तुमचा विषय पण चालू होता, तर तो नक्की काय झाला होता? उसटण्याला असं झालेलं का DSP वाल्यांचा छोटा सरपंच बैल होता. तर समोरची गाडी खूप मस्ती करत होती. त्यांनी देखील त्या गाडीचा एकदा जुकार तुटलेला. पंचांचं कुठेतरी लक्ष त्या गाडीवर गेला. खरं तर पंचांची पण चुकी नाही, DSP वाल्यांची सोडणाऱ्यांची पण चुकी नाही. काहीतरी पब्लिकच्या गोंगाटामध्ये त्यांनी एक घाईमध्ये हुशार बोलले आणि DSP वाल्यांचा बैल हातातच राहिला. बरोबर आहे. आणि त्या गाडीला मग गुलाल मिळाला? त्या गाडीला गुलाल मिळाला. आम्ही गाडी सोडलीच ना आमची. खरं तर आपली गाडी मांडलीच नव्हती तेव्हा, न मांडता हुशार बोलले. बरोबर. आता बोनिवलीचा मैदान म्हणजे कधी मला वाटतं खाली गेलं नसेल तुम्ही, काय बोलाल? नाही, कधीच नाही. आपला सुलतान होता तेव्हा पण खाली नाही गेलो आणि आता शंभू आहे तेव्हा देखील खाली नाही गेलो. हीच जागा होती, ह्या इथेच आम्ही बैला बांधायचो आंब्याच्या इथे, आणि आज देखील ह्या इथे बांधली आणि आम्हाला गुलाल मिळाला. बरोबर. म्हणजे या जागेच्या पण आठवणी आहेत. हो. आणि जसं आता तुम्ही सांगितला तो प्रवास पण राहिला तुमचा इलेक्शनचा, त्याच्यामध्ये पण विजय मिळवलेला, तिथं पण लोकांनी तुम्हाला प्रतिसाद दिला. आता बैलगाडा शहरी क्षेत्र असला की बघा तुमच्या बाबाचं नाव आवर्जून घेतलं जातं, खूप मोठं नाव कमावलं आहे. कुठेतरी तो नाव टिकवतात तुम्ही आणि कुठेतरी त्या नावाला ना कुठल्याच प्रकारचा गालबोट न लागताना खेळ कसा करावा हा तुम्ही दाखवून देतात. नक्कीच. हे नाव टिकवणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. राजकारण झालं, राजकारणामध्ये देखील आमचा जो समाजकारण आहे तो खूप वेगळा आहे. तुम्हाला माहिती असेल, आमची लढाई खूप मोठी आहे. आमचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते एक नामचीन व्यक्ती, खूप मोठी व्यक्ती आहे. त्यांच्यासमोर आम्ही आमच्या समाजकार्याने तिकडे देखील गुलाल मिळवला. आणि इथे तर माझे मुलं आहेत ती खूप खंबीर आहे, कारण की जुने आहेत सगळे, माझ्या वडिलांपासून आहेत. त्यांना माहिती आहे बैलाची काळजी कशी घ्यायची. त्यांच्याच जीवावर आज देखील बैलांनी आपला गुलाल मिळवला. बरोबर. आता मैदानामध्ये तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये पोहोचतात, पण समालोचक असतील किंवा जे मैदानाचे आयोजक असतात, जो मान तुमच्या वडिलांना मिळायचा ना, कुठेतरी तोच मान तुम्हाला पण मिळतंय. नक्कीच. जे माझ्या वडिलांचे संबंध होते ते देखील मी संबंध जोपासलेले आहेत. आम्ही शर्ती पण केलेल्या, तरी मी प्रत्येकाच्या सुखादुःखात जायचो, प्रत्येकांशी बोलणं ठेवायचो. मुंबई झाला, सातारा झाला, प्रत्येकाला मी मान सन्मान द्यायचो. माझ्या वडिलांच्या वयाचे असेल त्यांना मी काका बोलायचो, दादा बोलायचो. माझ्यापेक्षा लहान असेल त्यांना भाऊ बोलायचो.
खरं तर आपण आपला इगो साईडला ठेवून एक माणुसकी जोपासली पाहिजे बैलगाडी क्षेत्रामध्ये. बैल आज पळतो उद्या नाही, पण आपले संबंध नेहमी ठेवले पाहिजेत आपण. बरोबर आहे. आज गाडी कोणी पळवली जेव्हा गुलाल मिळवून दिला तुम्हाला महत्वाचा? केतन ड्रायव्हर, सोनिवलीचा. सोनिवलीचा केतन driver. बरोबर. आता शंभूनी म्हणजे कमबॅक केला आज. जसं आज पण मनामध्ये धाकधुकी होती का, काही बाहेर जातो का काय? म्हणून आल्याला पहिले फेरा टाकला, फेऱ्याला सरळ आला. आता बोललो कोणी असून दे चालेल आपल्याला, बरोबर, कोणी असू दे, कोणी असून दे चालेल. चालेल. आणि पूर्ण अड्डा तेच बोलत होता, शंभू सरळ आला का काम झाला. काम झालं आणि कुठेतरी त्यांनी गुलाल पण मिळवला. गुलाल मिळवला. जसं आता बघा, कायम सोबती असल्याने तुमची लोक काही, तुमचा तो भाग असो किंवा यो भाग असो, सर्व खेळामध्ये सोबत, काय बोलाल यांच्यासाठी सर्वांसाठी? मी ह्या बाईटमध्ये दोनदा बोललो, ही मेहनत माझ्या मुलांची आहे. कारण की मी कामानिमित्त बाहेर असतो, माझा कधी लक्ष नसतो. माझा भाऊ प्रणव व त्याचे सहकारी सगळी मुलं, नागेश झाला, केदार झाला, रुपेश झाला, राजा काका झाला, सुनील काका झाले, चिट्या झाला, अशी अनेक मंडळी आहेत. आता नाव कमी पडतील घ्यायला, बरोबर, सर्वांनी नाव अनेक सर्वजण आहेत. आता हे काका आले, हे तर काका रिक्षावर असतात, ते धंदा टाकून आता शरद बघायला आले. बघायला आलं. असे बरेचसे जण आहे. आकाश झाला, आकाशने आज पायरा केलेला वासरासाठी. बाबू झाला, चिराग झाला, माझ्या काकाचा मुलगा कौशिक, छोटा मॅनेजर आमचा, असे बरेच जण आहेत. आणि ह्यो एक वाघ तो पण आता उतरलाय. बरोबर आहे. आता अजून एक विषयाचा वेगळ्या मुद्द्यावर बोलतो मी. तुम्ही आता बघितलं असेल खिरकालीचं मैदान. आता तुम्ही एक वरिष्ठ गाडा मालक असताना संघटनेशी काही तुमचं बोलणं पण चालू असतं. जे टेम्पो वगैरे लावले जातात, आता किती मोठा घात झाला तुम्ही पण बघितले असेल, त्याचे व्हिडिओ, खूप मोठी दुखापत झाली त्या देवा बैलाला, सौर भिवंडीचा. बरोबर. तर याच्यामध्ये काहीतरी बदल यायला पाहिजे आपल्यामध्ये. खरं तर या गोष्टीमध्ये जिथं आपला टेम्पो आपण लावतो, जिथे बैल आपले आवरायला तर त्या भागात टेम्पो लावल्याच नाही पाहिजेत. आणि जिथून टेम्पो जायचा रस्ता आहे तिथे कमिटीनी एक पंच तरी ठेवला पाहिजे. जशा आपण खालती गाड्या जे आपला टोल नाक्याचे ठेवतो तसा पंच ठेवला पाहिजे, जेणेकरून जेव्हा गाडी येईल, जेव्हा शर्तीची आपली गाडी येईल पैठ्यामधून, तेव्हा तिथून टेम्पो नाही सोडल्या पाहिजेत. बरोबर. म्हणजे अजून तुम्ही स्वतः गाडा मालक असताना काय तुम्ही गाडा मालकांना एक मेसेज देणार की चला आपण स्वतःहून हे सुधारण करूया? आता गाडा मालकांना ज्याची लवकर शरद होते त्याला घाई होते घरी जाण्याची. साहजिकच तुम्ही लवकर घरी जाऊ शकता, पण तुम्ही समोर पैठ्यावरनं गाडी सुटते का नाही सुटते त्याचा पण देखील विचार करा. आपण जेव्हा पैठ्याच्या शर्यत जिंकल्यानंतर दोऱ्याच्या इथून चालतो तेव्हा आपण मागे वळून बघतो गाडी येते का नाही. तसा तुम्ही टेम्पो काढताना देखील बघत जा का बाबा गाडी सुटले का नाही. जेव्हा गाडी नसेल सुटली त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही पटकन तुमची टेम्पो नेत जा. बरोबर. जेणेकरून कोणाच्या नंदीचं नुकसान होणार नाही. कारण कुठेतरी ना आज आपण दावणीला एखादा वासरू घेऊन घडवतो ना, त्याच्यासोबत आपल्या फिलिंग जुळलेली असतात लहानपणापासून, तर तो पलतो तिथेपर्यंत. तर त्याला थोडा पण काही दुखापत झाली ना, ते आपल्याला दुखापत झाल्यासारखं होतंय. काय बोला? बरोबर. सगळेच गाडा मालक बैलावर आपल्या मुलापेक्षा जास्त एक फॅमिली सदस्य समजतात बैलाला, आणि त्याच बैलाला अचानक असा मार लागणं हे खूप वेदनादायक असतो. खरं तर आता सोरचा देवा तो पब्लिकचा बैल आहे. मुंबईमध्ये कुठेच पब्लिकचे बैल शक्यतो लवकर भेटत नाही, तो चांगला बैल आहे. बरोबर. मी ईश्वराचरणी प्रार्थना करीन का तो लवकर बरा होऊन दे. बरोबर. आता थोडक्यात आपण आपल्या दावणीला आली जी नवीन खरेदी आहे तिच्याविषयी पण माहिती घेऊया. तर आपण बोलूया आपले प्रथमेश दादा भगत यांच्या दावणीला आलेली जी नवीन खरेदी आहे रॉकी बाय. कौशिक, काय सांगशील या खरेदीविषयी? काय नाही, रॉकी बाय पब्लिकचा बैल आता आपल्याकडे नव्हता. शंभू आतून पळतो तर पब्लिकची बैल लवकर भेटत नव्हती. बैलाला कुठं आज आजारामध्ये होतो तो लोक कमी पळतो, बैल बाजूला जातो असे बोलायचे. दादांना आम्ही पोरं बोललो का दादा एक आपल्याला बैल पाहिजे, आता बैलाची आपल्या पब्लिकच्या गरज आहे, बैल तर आपला पळतो. दादा बोलले, रात्रीच आमचा विषय झाला, 1 महिन्या अगोदर आम्ही बोललेलो. 1 महिन्यानंतर दादा बोलले का चला आपण जाऊया बैल बघायला. तर आमचे मित्र होते अंबोलीचे जफर सय्यद, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. ते बोलले या तुम्ही. आम्ही गेलो, बैलाला फेरे बिरे काढून घेतले. दादाने लगेच बैल घेतला आमच्याकडे. बरोबर. आता काही खरेदीविषयी बोलू शकता तुम्ही किती किंवा काय? खरेदी नाही, अमाऊंट नाही सांगणार, पण टाकलेली बॅनर पण नको अमाऊंट. बरोबर. म्हणजे कुठेतरी चांगलीच खरेदी आहे का? हा, चांगलीच खरेदी. चांगलीच खरेदी. आता काय अपेक्षा असतील? घरची गाडी कधी पेरा घरची गाडी एक अजून एकदा त्याच्या बैलामध्ये दुसऱ्या बैलामध्ये पळू, नंतर मग घरचीच गाडी पळू. बरोबर. आज महत्वाचा पहिला गुलाल आहे त्याचा. पहिला गुलाल आहे आज. त्याला माहित पण नाही मुंबईला कसा पळायचा, तरी पण पळायला गुलाल दिलाय, हेच महत्वाचं आहे. बरोबर. आता कोणत्या सोबत पळाला तो एकदा सांग. हे आपले पिस्टन बरोबर पळाला, जांभेलीचं पिस्टन. बरोबर. त्याच्यासोबत पळाला. त्याच्यासोबत पळाला. तो पहिरा कोणी घडवला मग? तो बैला आकाश, नागेश, रुपेश यांनी घडवला. नियोजन ते करतात बैल. म्हणजे जरी आपल्या गाड्या पळतात बघा, आता ही नागेदादा झालं, आकादादा झालं, कुठेतरी यांचं पण मोलाचं वाटाय का? त्यांचा खूप मोलाचा तर पैडा घडतंय त्यावेळेला आपल्याला गुलाल मिळतंय. नवीन बैल असला तरी ते टॉपचे पैरेच करतात. बरोबर आहे. आता जसा तुम्ही हा मैदान बघितला, म्हणजे पहिलाच बोनिवलीचा मैदान आणि
रॉकी बाईला तुमच्या पहिला गुलाल मिळाला पहिला गुलाल आहे एक आठवण पण राहून गेली आठवण राहून गेली बोनिवलीला आपला गुलाल फिक्स असतो बोनिलीला आणि कुठेतरी दादांचं नाव आहे बघा त्यांच्या नावानुसार आज आणि जागा पण सुनील शेठ भगत म्हटलं तर खूप मोठं नाव आहे मोठं नाव आहे. आता काय अपेक्षा असतील तुमच्या म्हणजे या अपेक्षा खूप आहेत त्याकडून शंभूच्या बरोबर आता बरोबर मग आता ज्यांनी ज्यांनी नाकार दिला जसं तुम्ही सांगितलं की शंभू बाहेर जातोय असं तसं वगैरे बोलले जात होते त्यांना समजेल थोड्या दिवसात घरची गाडी पळेल तेव्हा बरोबर आणि आणि शंभूनी तर आज दाखवूनच दिला गाडी किती पळते आणि त्यांना मिळणार का मग का त्यांना पण ते त्यांना पण देऊया लवकरच चालेल बरोबर आहे घरची गाडी पळवते त्यांना पण नंतर लवकरच उत्तर देऊ चला तुम्हाला घरच्या गाडीसाठी शुभेच्छा